आज मराठी सक्तीच्या मुद्द्यावरनं मंत्रालयामध्ये एक महत्त्वाची बैठक होतीये। मंत्रालयामध्ये अगदी काही वेळातच ही बैठक सुरू होतीये। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या दालनामध्ये ही बैठक होणार आहे आणि या बैठकीला कामगार नेते शशांक राव, संजय निरुपम सुद्धा उपस्थित राहतील असं कळतंय। बैठकीत रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत व्यावहारिक मराठी अनिवार्यतेच्या अंमलबजावणीवर आता सविस्तर चर्चा होणार आहे। दरम्यान सरकारकडनं येत्या 1 मे पासून रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती केली गेली आहे आणि त्यामुळे नवीन वाद उफाळून आलेला आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमका निर्णय काय होतोय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीची डेडलाईन पुढे ढकलावी अशी मागणी आता संजय निरुपम यांनी केली आहे। किमान वर्षभर ते 6 महिने मराठी सक्ती पुढे ढकलावी अशी मागणी त्यांनी सरकारला पत्र लिहून केली आहे। 1 तारखेपासून केल्या जाणाऱ्या मराठी सक्तीचा फटका आता अनेक परप्रांतीय चालकांना बसतोय आणि त्यांच्या रोजगारावर संकट येऊ शकतं अशी भीती त्यांनी व्यक्त केली। 4-5 दिवसापूर्वी माननीय आमचे पक्षाचे जो मंत्री आहेत, माननीय श्री परिवहन मंत्री श्री प्रताप नाईक साहेबांनी एक पत्र पाठवलं। त्यांनी सांगितलं की तुम्ही मराठी सक्तीचा जो एक प्रस्ताव ठेवत आहात तो थोडा अन्यायकारक आहे। कारण जे ऑटो चालक आहेत, जो टॅक्सी चालक आहे, सगळे मराठी बोलू शकत नाही असं नाही आहे। खूप सारे लोक मराठी बोलू शकतात, पण समजा ज्यांना मराठी बोलू येत नाही, समजा तुमच्या टेस्टमध्ये ते फेल झालेत, तो त्यांच्या परमिट रद्द करण्याचा जो राज्य शासनाकडून एक पवित्रा घेतला गेलेला आहे, त्याच्यामुळे एक दुष्परिणाम होऊ शकतो लोकांवर। पण त्यापूर्वी श्री प्रताप सरनाईक साहेबांच्या नावाने एक दुसरा पत्र मी आज पाठवत आहे। याच्यामध्ये माझी विनंती आहे, ऑटो चालक, टॅक्सी चालक ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने घोषणा केलेली आहे की त्यांच्या मराठी भाषेच्या एक बेसिक ट्रेनिंगच्या काम सुरू झालं पाहिजे। मंत्री महोदयांनी आता घोषणा केलेली आहे की संपूर्ण मुंबई 70 ठिकाणी आम्ही मराठी भाषा शिकण्यासाठी एक शिबिर किंवा कॅम्प किंवा कार्यशाळा आम्ही सुरू करण्याची आमची तयारी आहे। तो कार्यशाळामध्ये, कॅम्पमध्ये प्रत्येक ऑटो चालक ज्यांना मराठी येत नाही, प्रत्येक टॅक्सी चालक ज्यांना मराठी बोलू येत नाही, ते एनरोलमेंट करणार आणि हळूहळू मराठी शिकण्याची प्रक्रियामध्ये सामील होणार। आणि याच्यासाठी जेव्हा 1 मेचा डेडलाईन आहे, त्याला पुढे ढकलण्यासाठी मी एक मागणी करतो, तुम्ही निवेदन करतो या पत्राच्या माध्यमाने की कमीत कमी 6 महिना आणि जास्तीत जास्त 1 वर्ष असा एक डेडलाईन तुम्ही, असा एक कालावधी तुम्ही ठरवा, म्हणजे सर्वांना कुठल्या प्रकारचे त्रास नाही होईल। कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारे लोक आहेत, मोठे मोठे रिलायन्स इंडस्ट्रीज आहे, तो बिर्लाचा उद्योग आहे, तो मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणारे लोक, बँकामध्ये काम करणारे लोक आहेत, त्यांच्याकडून पण, त्यांच्यावर पण हा जो कायदा आहे लागू झाला पाहिजे। तर सर्व महाराष्ट्रात राहणारे सर्व लोकांना बेसिक मराठीचा ज्ञान झालाच पाहिजे। तर मराठी सक्ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यास आता मनसे नेते संदीप देशपांडेंनी विरोध केलाय। मराठी सक्ती फार तर महिनाभरासाठी पुढे ढकलावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे। निर्णयाची अंमलबजावणी किती तारखेपासून करण्याची तारीख पण समजा तुम्हाला वेळ पाहिजे ना, ठीक आहे, चला दिला। 1 मे नाही, 15 मे, 20 मे, 25 मे, काहीतरी तारीख आज जाहीर करा। अनिश्चिततासाठी पुढे ढकलायला ते काही इराण अमेरिकेचं सीजफायर नाहीये। तर मराठी सक्तीसाठी गुंडगिरी सुरू आहे आणि तो कोणता नियम आहे असा सवाल MIM नेते इम्तियाज जलील यांनी केलाय। महाराष्ट्रात लोकांनी मराठी शिकावी याचं समर्थन आहे असं त्यांनी म्हटलंय। मात्र जर 8 दिवसात फ्रेंच शिका म्हटलं तर शक्य आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय आणि मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून टीकाही केली आहे। नाही, आम्ही तर याचं समर्थन करतो की महाराष्ट्रामध्ये राहणारे लोकांनी मराठी शिकायला पाहिजे। पण हे करताना जे दमदाटी सुरू आहे, जे गुंडगर्दी सुरू आहे, तुम्ही अचानक एका ऑटो रिक्षावाल्याला हे सांगणार आहे की बाबा तू मराठी शिक, नाही तर आम्ही तुला ठोकून काढू करके,
हे कोणता नियम आहे का? आणि ह्या लोकांना कायदे कानून घेण्याचा अधिकार कुणी दिलेला आहे? मी त्यांना हे सांगितलं की बाबा एका दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये तुम्ही फ्रेंच शिका, जर्मन शिका, मी तुमच्याशी जर्मन मध्ये बोलणार आहे. हे शक्य आहे का? ठीक आहे, गोरगरीब लोक जे आहे ना, ते त्यांना थोडासा समय द्या. तो अनेक वर्षापासून इथं राहतोय, अनेक वर्षापासून इथलची भाषा बोली त्याला माहिती आहे, इथं व्यवसाय करतोय, सर्व काही करतोय, तर त्याला मराठी आली पाहिजे. हे काही मागणी काही गैर नाही ना. तुमच्या शाळेत तुम्ही जाता, इथं शिकतायत. आता अनेक काही लोकांना 40-40, 50-50 वर्ष इथं झालेली, त्यांना आम्ही आमचं मानतो, महाराष्ट्राचा येतो आणि त्याला मराठी आलीच पाहिजे ना. म्हणून ही मागणी काही उचित नाही असं म्हणायचा काही अर्थ नाहीये. जे नवीन असतील त्यांच्यासाठी जर काय असेल तर निश्चितच कालावधी त्यांना मिळायला पाहिजे आणि त्यांनी ते शिकलेही पाहिजे.